नमस्कार मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज। आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। नुकतीच शिक्षण मंत्र्यांनी पहिलीपासून कृषी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येईल या प्रकारची घोषणा केलेली आहे। या संबंधीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सविस्तर बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, पहिलीपासून कृषी अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यासाठी कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यामध्ये नुकताच करार झाल्याची घोषणा देखील करण्यात आली। शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्यासाठी राज्य शासनाकडून जी काही पावले उचलली जात आहे त्याचाच एक हा भाग आहे। त्यासाठी काही कारणं दिली जातात। शेतकरी मित्रांनो, पर्यावरण संतुलन बिघडल्याचा त्यामुळे वातावरणावर परिणाम झालेला आहे आणि मग हे पर्यावरण संवर्धनासाठी जे शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे ते त्याचाच एक भाग म्हणून कृषी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलामध्ये शेतीविषयक कृषीविषयक ज्ञान पोचवणे हा एक भाग त्या माध्यमातून मानण्यात आलेला आहे। तर मुलामध्ये शेतीची आवड निर्माण करण्यासाठी पहिलीपासून कृषी अभ्यासक्रम सुरू करण्याची नुकतीच जी घोषणा करण्यात आलेली आहे तर त्यामागेही काही कारणं बी सांगता येईल आणि मुलांना शेतीचं व्यावहारिक ज्ञान मिळालं पाहिजे यामागचं उद्देश देखील आपल्याला दिसून येते। पण बघा शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी म्हणजेच कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलेला नाही आहे, म्हणजे जी काही शेतीविषयक ज्ञान शेतकऱ्यापर्यंत कृषी विद्यापीठामार्फत कृषी विभागामार्फत पोहोचायला पाहिजे होतं ते ज्ञान शेतकऱ्यापर्यंत अजूनही पोहोचलं गेलं नाही। म्हणजेच कृषी विद्यापीठ असो कृषी विभाग असो शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अजून पाहिजे त्या प्रमाणात पोहोचला नसल्याचे आपल्याला दिसून येते आणि त्यांचाच परिणाम म्हणून शेती आणि शेतकरी वर्ग याकडे दुर्लक्ष झाल्याचंही दिसून येते। तसं पाहिलं तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी पारंपरिक शेती करत आहे आणि आधुनिकतेची काही प्रमाणातच त्याला जोड मिळालेली आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी कृषी विभाग कृषी विद्यापीठ अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचून त्याला आधुनिकतेची जोड दिली गेली नाही तिथे मुलांना कृषी अभ्यासक्रम शिकवून किती बदल होईल याबद्दल आपण निश्चितच कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला यासंबंधी नेमकं काय वाटते, म्हणजे अभ्यासक्रम पहिलीपासून शिकवल्यानंतर मुलामध्ये नेमका काय बदल होईल यासंबंधी आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चितच लिहू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आपण असेच पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज, आवाज कष्टकऱ्यांचा हे आपले यूट्यूब चॅनल। आपण परत भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत नमस्कार।